मा मिरासदार यांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथासंग्रहातून भामटा नावाची कथा. गुजरातच्या वाड्यात जिकडे तिकडे गडबड गोंधळ चालला होता. माणसे येत होती जात होती. कुणी मधल्या दिवाणखान्यात बसून कुणी मधल्या दिवाणखान्यात बसून लोडाला रेलले होते. डोळे मिटून जेवणाच्या बोलवण्याची वाट पाहत होते. कुणी अंगातले कपडे काढून प्रशस्त बसले होते. एकमेकांशी गप्पा मारीत होते. जेवायच्या आधी पान तंबाखूचा एक हप्ता रिचवीत होते. तबकात देठांचा सडा पडला होता. हवेत सिगारेटचा धूर पसरत होता आणि माफक हशाचे फवारे मधून उडत होते. दिवाणखान्याबाहेरच्या प्रशस्त जागेत पंक्ती वाढल्या होत्या. आचारी वाढपी भराभरा पाने वाढून पूर्ण करीत होती. नोकरांची धावपळ उगीच चालू होती. पानाभोवती सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आणि उदबत्त्यांचा, पक्वान्नांचा, वाळ्याच्या पाण्याचा सुरेख वास सगळीकडे पसरला होता. आलेल्या मंडळीच्या जिभा ओल्या करीत होता. लग्नाची पंगत म्हणजे उशीर हा ठरलेलाच, पण आज नेहमीपेक्षा बराच उशीर झाला. टळटळीत दुपार झाली. 1 वाजून गेला. बाहेरच्या कडक उन्हाकडे नुसते पाहिले तरी डोळ्यांना त्रास होऊ लागला. उकाड्याने माणसे नुसती शिजून निघाली. हुश करून वेळ काढू लागली. आता केव्हा एकदा बोलावणे येते आणि केव्हा आपण पानावर बसतो असे सगळ्यांना होऊन गेले. पण त्यांना फार वेळ वाट पाहावी लागली नाही. तेवढ्यात यजमान बाहेर आलेच. हात जोडून सगळ्यांना नम्रपणे म्हणाले, चला मंडळी, झालंय सगळं, उठा. कपडे काढायचे का? अगदी. मग मंडळी भराभरा उठली. कपडे आधीच काढून ठेवलेली मंडळी पाय धुवायला गेली. भराभरा पानावर बसली. बाकीचे लोक कपडे काढून त्यांच्या मागोमाग आलेच. पुन्हा थोडीशी गडबड धांदल झाली आणि मग सगळेच पानावर बसले. दिवाणखान्यात कोणीही राहिले नाही. यजमान हातानं चुटकी वाजवून गडबड करीत म्हणाले, सुरुवात करायची, थांबायचं कारण नाही. त्याबरोबर जेवायला सुरुवात झाली. भुकेलेली सगळी मंडळी मान खाली घालून मन लावून जेवू लागली आणि 1-2 मिनिटातच तिथे विलक्षण शांतता पसरली. वाढणाऱ्यांच्या बोलण्याशिवाय कुणाचाही आवाज तिथे ऐकू येईनासा झाला. वाड्यात हा कार्यक्रम चालू होता आणि बाहेर ऊन रणरणत होते. वारे अजिबात नव्हते. लांबवर रस्त्यात एकही माणूस दिसत नव्हते. सगळीकडे सुन्न निस्तब्ध वातावरण पसरले होते आणि आंब्याच्या झाडावर एका फांदीला रेलून शंभू निवांत पसरला होता. डोळे मिटून पडला होता. मधून डोळे उघडून कान टवकारत होता. वाड्यातला आरडाओरडा, हशा, गोंधळ एकदम थांबला आणि सगळीकडे गप्पगार झाले. त्याबरोबर शंभूने टक्कन डोळे उघडले. मोठ्या चपळीने तो उठून बसला. पुन्हा एकदा कानोसा घेऊन त्याने नीट अदमास घेतला. असं गप्पा गोष्टी गोंधळ संपलेला दिसतो. म्हणजे मंडळी जेवायला बसली तर आता चांगला आडवा हात मारीत असतील. मग बाहेर दिवाणखान्यात यांपैकी कोण असणार? तो मोकळाच असेल. सगळे नोकर चाकरही जेवणाच्या पंक्तीकडेच कामाला असतील. काय पाहिजे नको ते बघत असतील. त्यांचे तरी आता बाहेर लक्ष कुठून असणार? जमली वेळ बरोबर. आता असेच घुसून काम सफाईने साधले पाहिजे, म्हणजे कसलाही धोका नाही. शंभूने पटदिशी झाडावरून खाली उडी घेतली. आपले कपडे नीटनेटके केले. टोपी व्यवस्थित बसवली. मग संतपणे चालत बेफिकीर मुद्रेने तो वाड्यापाशी आला. सरळ आत शिरून दिवाणखान्यात जाऊन पोचला. त्याच्या त्या संथ चालण्याकडे, ऐटदार पोशाखाकडे कुणी पाहिले असते तर कुणाचीही समजूत झाली असती की कुणी निमंत्रण दिलेला प्रतिष्ठित पाहुणाच आहे. कामामुळे याला यायला जरा उशीर झाला असावा, इतकेच. मग त्याच्याकडे कोणाचे लक्ष जाणार? दिवाणखान्यात शिरून शंभू खाली बैठकीवर बसला.
समोरच्या तबकातले पान सुपारीचे साहित्य त्याने ओढून घेतले. विडा तोंडात टाकून तंबाखूची चिमटही वर सोडली आणि सबंध दिवाणखान्यात इकडे तिकडे शोधक दृष्टी टाकली. जिकडे तिकडे खुंटीला कपडे लटकविलेले होते. कोणाचे कोट होते, सदरे होते, जाकिटे होती, रुमाल, टोप्या होत्या. प्रत्येक खुंटी निरनिराळ्या प्रकारच्या कपड्यांनी गच्च भरलेली होती. साधण्यासारखा लाट दिसत होता. शंभूने पान खाल्ले न खाल्ले तेवढ्यात एक नोकर घाईघाईने एका खोलीतून आला. मंडळी जेवायला बसली होती. तिकडे लगबगीने निघाला. त्याच्या हातात काहीतरी होते. तक्क्याला टेकून कुणीतरी बसून राहिले आहे हे पाहिल्यावर तो एकदम थबकला. म्हणाला, अहो मंडळी बसली ना जेवायला, चला उठा. शंभू शांतपणे मान हलवून म्हणाला, छे छे, मी नाही इतक्यात, मागाहून. अहो पानं आहेत अजून. अरे वेडा काय तू? शंभूने किंचित रागावल्यासारखे केले. पाहुण्याआधी घरची मंडळी मागाहून. बरं असं म्हणून तो नोकर घाईघाईने दिवाणखान्यातून बाहेर पडला. तो गेल्यावर शंभू ताडकन उठला. इकडे तिकडे पाहून त्याने क्षणभर कानोसा घेतला. आता काही धोका नाही याची खात्री करून घेतली. मग त्याने झटक्याने खालची एक चादर ओढून घेऊन पसरली. खुंटीवरचे कपडे नीट लक्षपूर्वक पाहिले आणि एक एक काढून त्यांची पद्धतशीर घडी केली. चादरीवर ठेवली. एकामागून एक अशा सगळ्या खुंट्या रिकाम्या केल्या. 10-5 मिनिटात सगळा दिवाणखाना स्वच्छ झाला. एकाही खुंटीवर कपडा राहिला नाही. चादरीवर घड्या घातलेल्या कपड्यांचा ढीग झाला. शंभूने सगळे कपडे नीटनेटके बसविले. चादर दोन्ही बाजूंनी वर घेऊन गाठी मारल्या. त्या पक्क्या आहेत की नाहीत हे नीट ओढून पाहिले. मग गाठोडे शिस्तीत हातात धरून स्वारी बाहेर पडली. वाड्याबरोबर येऊन तो वळला आणि दिसेनासा झाला. सबंध वाड्यात कोणाला पत्ता लागला नाही. आणखी अर्धा-पाऊण तास गेला आणि मग जेवणखाण संपले. पंक्ती उठल्या. माणसे भराभर उठली आणि हात धुवायला गेली. थोडा वेळ परत गजबज उठली. नोकर लोकांची धावपळ झाली आणि अखेरीला हात धुवून मंडळी ओले हात टॉवेलला पुशीत भरल्या पोटावरून प्रेमाने हात फिरवीत सुस्त डोळ्यांनी ढेकर देत दिवाणखान्यात येऊन पोचली. आत आल्याबरोबर त्यांना जरा चमत्कारिक वाटले. एक जण जरा गोंधळला. बंडोबा, मला वाटतं आपण जरा चुकलो. बंडोबा ढेकर देण्यात मग्न झाले होते, त्यामुळे त्यांना थोडेसे अर्धवट ऐकू आले. घाईघाईने मान हलवून ते म्हणाले, खरंच चुकलं आपलं तात्या. सकाळी खाऊन यायला नको होतं आपण. म्हणजे काय? अरे जेवण काय फर्स्ट क्लास झालं होतं. आहा, सकाळी खाल्लं नसतं ना तर मरस्तवर जेवलो असतो बुवा आपण. बंडोबाचं हे बोलणे ऐकून तात्याने वाकडे तोंड केले. अहो ते नाही म्हणत मी. मग अहो कपडे कुठे आहेत आपले? हे काय खुंटीवर? असे म्हणून बंडोबांनी हात वर करून खुंटीकडे बोट केले. पण खुंटी रिकामी होती. पलीकडची रिकामी होती आणि त्याही पलीकडची मोकळीच होती. दिवाणखान्यातल्या एकूणच खुंट्या पूर्णपणे रिकाम्या होत्या. कुठेही एक सुद्धा कपडा दिसत नव्हता. बंडोबांनी डोळे चोळले, पुन्हा मिटले आणि उघडले. मग म्हटले, अरेच्चा, कपडे कुठं आहेत बुवा आपले? तेच विचारतोय मी. बाळूवाणी त्यांच्या तोंडाकडे पाहत उभा राहिला. तो म्हणाला, मला वाटतं आपण जागा चुकलो नक्की. छट, कशावरून नाही म्हणता? अहो इथंच बसलो होतो ना मी. हे बघा फोटो. हेच होते मगाशी. हा भिंतीचा गिलावा उडालेला. मंडळींनी सबंध दिवाणखान्याची कसोशीने पाहणी केली आणि त्यांची खात्री पटली की मगाशी आपण याच दिवाणखान्यात बसलो होतो. जेवायला बोलविण्याची वाट पाहत याच ठिकाणी थांबलो होतो. याच ठिकाणी आपण कपडे काढले होते आणि याच दिवाणखान्यात बसलो होतो. जेवायला बोलविण्याची
वाट पाहत याच ठिकाणी थांबलो होतो. याच ठिकाणी आपण कपडे काढले होते आणि याच खुंट्यांना अडकविले होते. अजून ही खोली आहे तशीच आहे, फक्त कपडा मात्र एकाचाही जाग्यावर नाही. म्हणजे हा काय प्रकार आहे? सगळ्यांचे कपडे एकदम गेले तरी कोठे? क्षणभर सगळेच गोंधळात पडले. एकमेकांकडे वेड्यासारखे पाहत उभे राहिले. मग कुलकर्णी वकिलांनी एकदम मोठ्यांदा हाक मारली, मोतीभाई, अहो मोतीभाई. घराचे यजमान मोतीभाई हे अजून आत होते. पान सुपारीच्या गोष्टीकडे लक्ष पुरवित होते. त्यांच्या नावाने आरडाओरडा झाली तेव्हा ते लगबगीने आले. आश्चर्याने म्हणाले, का हो वकील साहेब, काय झालं? जरा इकडं या. पान सुपारी ना? झालं, आणखी आणलीच तपकं भरून. पान सुपारी राहू द्या बाजूला. आम्ही मगाशी कुठं बसलो होतो ते सांगा आधी. मोतीबाई गोंधळात पडून म्हणाले, इथंच. मग कपडे कुठं आहेत आमचे? कपडे? असे म्हणून मोतीबाईंनी खुंट्यांकडे नजर टाकली, पण त्यांना सगळ्या खुंट्या रिकाम्या दिसल्या. एकही खुंटीवर एकही कपडा आढळला नाही. चकित होऊन त्यांनी तोच प्रश्न विचारला, म्हणजे? अहो, कपडे कुठे आहेत तुमचे? भले, आम्ही तुम्हाला विचारतो अन तुम्ही आम्हाला विचारा. मग काय भुताटकी झाली की काय? का भानामती चेटूक केलं कुणी? असा संवाद झाला आणि सगळीकडे नुसता गोंधळ उडाला. जो तो घाबरून गोंधळून एकमेकांकडे पाहत उभा राहिला. नुसती धोतर नेसलेली ही सगळी मंडळी उघड्याबंब अंगाने वेड्यासारखी एकमेकांकडे पाहत उभी राहिली आणि सबंध वाड्यात आरडाओरडा झाला की पाहुण्या मंडळींचे कपडे एकाएकी दिवाणखान्यातून नाहीसे झाले. एकाचाही कपडा जागेवर नाही. कुणाचा कोट, कुणाचे रुमाल, कुणाची जॅकेटे, सदरे, टोप्या सगळेच अदृश्य झाले. मग मोतीबाईंच्या एका नोकराच्या डोक्यात आले, मगाशी आपण कोठीतून साखर काढून नेत होतो त्यावेळी कुणीतरी गृहस्थ या ठिकाणी बसला होता खरा. आपण त्याला जेवायला चला म्हटले, पण तो काही आला नाही. मागाहून बसेन म्हणाला. तो कोण होता? त्यानेच तर काही हा उद्योग केला नसेल. शंका आल्याबरोबर त्याने ही हकीकत शेठजींना सांगितली. म्हणाला, मी त्यांना हका मारल्या, पण ते म्हणाले पाहुणे मंडळी आधी, घरची माणसं मागाहून. मग मी काही विचारलं नाही. मला वाटलं घरची माणसं. शेठजींनी मान हलवली. छट, घरचं एक माणूस राहिलं नाही माझं मागे. पण तो म्हणाला खरा तसं. मी काही मग पुन्हा इकडं बघितलं नाही. शाबास. शेठजी आणि त्यांचा नोकर यांच्यातील हा संवाद सगळ्यांना ऐकू गेला आणि बरेच जण मटकन खाली बसले. इतका वेळ असे वाटत होते की काही गडबड गोंधळ झाला असेल. इकडचे कपडे तिकडे नेऊन कोणीतरी टाकले असतील. कदाचित कोणी थट्टा केली असेल आणि थोड्या वेळाने आपले कपडे आपल्याला परत मिळतील. पण आत्ताचा प्रकार ऐकल्याबरोबर सगळ्यांची खात्रीच पटली की हा तशातला काही प्रकार नव्हे. कुणीतरी सराईत भामटा इथे आला असला पाहिजे आणि त्याने हा डल्ला मारला असला पाहिजे. आता आपली वस्त्रे आपल्याला परत मिळणे कठीण. हा निष्कर्ष ध्यानात आल्यावर अनेक लोक खरोखरीच खाली बसले. काहींच्या चेहऱ्यावर पांढरा रंग आला. काही जणांचे हातपाय स्थिर न राहता एकसारखे हलू लागले आणि काही जणांनी आपले तोंड जे नकळत उघडले ते मिटविलेच नाही. वकील साहेब घाबरून म्हणाले, अहो, माझा नवा कोट चांगला, त्यात पैशाचं पाकिट तसंच. बाळूवाणी त पप करीत बोलला. माझ्या जॅकेटात घड्याळ अन माझा जरीचा रुमाल होता हो. मला घालायला दुसरा सदरा नाही. सगळेच घाबरून गेले. कुणाचा एकुलता एक सदरा गेला होता. कुणाचा कोट आणि त्यातले पाकिट गेले होते. कुणाच्या पाकिटात चांगले शेड्याचे घड्याळ होते. कुणाच्या जॅकेटात चांगले शेड्याचे घड्याळ होते. एक ना दोन गोष्टी. सगळ्यांनाच जबरदस्त टोला बसला होता. हा प्रकार दिवसाढवळ्या केला तरी कुणी? इतका धाडसी माणूस कोण असेल? तेवढ्यात शेठजींच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. ते हातपाय आपटून मोठ्यांदा ओरडले,
आत्ता आलं ध्यानात, नक्कीच तो संभ्या भामटा असला पाहिजे. आणि त्यांनी पुन्हा त्या नोकराला हाक मारली. त्या मगाच्या माणसाचे वर्णन विचारले. नोकर म्हणाला, चांगले कपडे होते अंगावर. डोक्याला टोपी पांढरी, गोरापान, नाकेला आणि शिडशिडीत अंगाचा होता. मग तोच तो संभ्याच लेकाचा. काही लोकांना संभ्या भामट्याचे नाव ऐकून माहीत होते. हा मोठा हुशार भामटा आहे. मोठ्या सफाईने चोऱ्या करतो. आणि कुणाला न सापडता निसटतो. हा त्याचा लौकिक त्यांना माहीत होता. आता त्यानेच हा उद्योग केला असेल तर मग प्रश्नच मिटला. आपले कपडे मिळण्याची या जन्मात तरी आशा नाही. एक जण तसे शेठजींना म्हणालाही. पण त्याबरोबर शेठजी संतापाने लाल होऊन म्हणाले, मिळत नाहीत म्हणजे मिळालेच पाहिजे. संभ्या असा कोण लागून गेला, त्याची पाळंमुळं खणून काढतो थांबा. पण काय करणार काय तुम्ही? काय करणार? आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावेन. माझी चेष्टा करतो काय? पण पोलीस तरी आता काय करणार? तो सापडला तर पाहिजे. माझा हिसका त्याला अजून माहीत नाही. मग पाया पडत येईल. शेठजींच्या एकंदर बोलण्यावरून सगळ्यांची खात्री पटली की शेठजी संभ्याला चांगला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. शेठजी तसे हार जाणार नाहीत. आपल्या घरात उद्योग केल्याबद्दल त्याला ते चांगलेच अद्दल घडविल्या वाचून सोडणार नाहीत. घडवतील तेव्हा घडवतील, पण सध्या तरी आपले कपडे गेले एवढे खरे. लोक असा विचार करीत थांबले. शेठजीकडे बघत राहिले. आणि तेवढ्यात एक मोठा चमत्कार घडला. समोरच्या दारातून कपड्याचे गाठोडे घेऊन शंभू भामटा संतपणे आत आला. गाठोडे खाली ठेवून मुकाट्याने उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर तो मगाचा नोकर एकदम ओरडला, हाच तो मगाचा माणूस. त्याबरोबर सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. पांढरे स्वच्छ कपडे, पांढरी टोपी, गोरापान रंग, सरळ नाक आणि किडकिडीत शरीरयष्टी. सगळ्यांची पाहिल्याबरोबर खात्री पटली की मगाशी सांगितलेला हाच तो इसम संभ्या भामटा. सफाईने उचलेगिरी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात पटाईत असलेली हीच ती स्वारी. पण हा इथे कसा आला परत? शेठजींच्या दमदाटीला भिवून कपडे परत करायला तर आला नाही, पण इतक्यात त्याला ते बोलणे समजले कसे? कुणालाही काही कळेना. सगळे थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. मग मोतीभाई शेठजी पुढे सरसावले. त्याला पायापासून वरपर्यंत एकदा नीट न्याहाळून म्हणाले, कोण रे तू? शंभू गालातल्या गालात हसत म्हणाला, मी शंभू. म्हणजे शंभू भामटा तो तूच ना? मीच तो. त्याच्या या स्पष्ट खुलाशाने सगळे हादरले. शेठजीही गोंधळले. आता काय बोलावे हे त्यांनाही कळेना. थोड्या वेळाने रागावून त्यांनी विचारले, इथले कपडे कुणी नेले? मीच. शंभूने मान हलविली. कुठं आहेत ते? शंभूने गाठोड्याकडे बोट केले. हे काय, यात आहेत. हे ऐकल्यावर सगळीकडे एकदम समाधानाची लाट पसरली. आपले गेलेले कपडे परत द्यायलाच तर हा आला नाही. मग धिप्पाड अंगाचा बाळूवाणी पुढे सरसावला. कर्कश आवाजात त्याने विचारले, कशासाठी रे नेले होतेस आमचे कपडे? शंभू त्याच्या डोळ्याला डोळा लावून शांतपणे म्हणाला, उगी म्हटलं गंमत करावी तुमची. जरा माझं कसब दाखवावं, बाकी काही नाही. शंभूने दिलेलं हे उत्तर ऐकून सगळ्यांचा जीव खाली पडला. लोक असेच समजत होते की आपले कपडे गेले ते गेलेच. आता ते परत मिळायची काही आशा नाही. आणि लोकांना हातोहात पसविण्यात पटाईत असलेल्या संभ्या भामट्याचे नाव ऐकल्यावर तर त्यांनी सगळी आशाच सोडून दिली होती. पण शंभूच्या बोलण्यावरून त्यांना कळाले की असे काही नव्हते. आपल्या अंगातले कसब दाखवावे एवढाच त्याचा हेतू होता. प्रत्यक्ष उचलेगिरी करून लोकांचे नुकसान करावे
असे काही त्याच्या मनात नव्हते. मग सगळेच खुश झाले. जिकडे तिकडे आनंदी आनंद पसरला. लोक हळूहळू हसू लागले. त्यांचे हसणे पाहून संभालाही हसू येऊ लागले. सगळेच थोडा वेळ झालेल्या गमतीबद्दल हसत राहिले. हसता हसता शंभू म्हणाला, पाहिलंत ना माझं कसब? सांगा किती सफाईनं काम केलं असेल मी? बोला. शेठजी हसत हसत म्हणाले, खरंच संभ्या, तू मोठाच कसबी माणूस आहेस. इथं कुणाला पत्ता नाही लागला. पत्ता कसा लागेल? ती तर आमच्या धंद्याची खुबी आहे. कमाल आहे बुवा. शंभू म्हणजे काय? पहिल्यापासून नामांकित. सगळ्यात भामट्यात त्याचं नाव आहे. ते काय उगीच आहे खरी मूर्ती अशी. शाब्बास पठ्ठे, भले बहादर. लोकांनी शंभूच्या सफाईबद्दल फारच वाखाणणी केली. त्याच्यावर स्तुतीचा बडीमार केला. तेव्हा शंभूला अगदी संकोचल्यासारखे झाले. गोरामोरा होऊन मान खाली घालून तो गप्प उभा राहिला. मग वकील साहेब पुढे सरसावले. त्यांनी शंभूच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. त्यांना तर शंभूच्या कौशल्याचे फारच आश्चर्य वाटले होते. हसता हसता ते म्हणाले, गड्या, कमाल आहे हां तुझी. अरे, हे सगळं केलंस तरी कसं? आपल्या कौशल्याचा हा प्रश्न निघाल्याबरोबर शंभूचा संकोच नाहीसा झाला. झटदिशी मान वर करून तो म्हणाला, अहो, भामटेगिरी हे सुद्धा एक शास्त्र आहे. आहे खरं बुवा. बेमालूम काम अगदी. वकील साहेबांनी मान डोलावली. पहिल्यांदा मी इथली माहिती काढली. शेठजीच्या घरी मंडळी जेवायला येणार आहेत हे कळल्यावर सगळा तपास काढला. म्हटलं, इतकी मंडळी येणार निरनिराळी, यांना सगळ्यांनाच गंमत दाखवली एकदम तर मजा येईल. वा, मजा म्हणजे काय? बंडोबा भरल्या पोटावरून हात फिरवून बोलले, भलतीच मजा. हसून हसून आमची पोटं दुखायची वेळ आली. हा हा. पण मगाशी कसं झालं होतं? होय बुवा, मगाशी मात्र आम्ही अगदी रडकुंडीला आलो होतो. वाटलं भानामती, चेटूक नाहीतर भुताटकीच झाली असावी. हे ऐकून शंभू हसू लागला. बाकीचेही सगळे हसू लागले. थोडा वेळ पुन्हा जिकडे तिकडे हशाच हशा झाला. मग शेठजींना शंभूविषयी फार कौतुक वाटले. ते आश्चर्याने म्हणाले, अरे, पण हे केलंच कसं हे तरी सांग. अहो, त्यात अवघड ते काय? शंभू हसत हसत बोलला, हा माझा पोशाख. कोण संशय घेईल माझा? सांगा. कबूल. सरळ शिरलं आत असा. शंभू दरवाजाजवळ जाऊन पुन्हा आत येत म्हणाला, जरा इकडं तिकडं केलं, कानोसा घेतला, तुमच्या या नोकराला काहीतरी बोलून पिटाळला, मग सरळ कपडे गोळा केले. थांबा. असे म्हणून त्याने खाली वाकून गाठोड्यात सोडले. गाठोड्यात व्यवस्थित घड्या करून ठेवलेले कपडे उचलले आणि ते जसेच्या तसे पुन्हा खुंट्यांवर लटकावले. या सगळ्या गोष्टी इतक्या चपळाईने केल्या की सगळे लोक तोंडात बोट घालून तटस्थपणे पाहत उभे राहिले. सगळे कपडे अडकवून झाल्यावर शंभू निश्चयाच्या सुरात म्हणाला, हे असेच आणि इथेच होते. सगळ्यांचे कपडे होते का नाही आठवून पहा. सगळ्यांना खुंटीवर ठेवलेले आपापले कपडे नीट पाहिले. ते आपण असेच ठेवले होते याची त्यांना खात्री पटली आणि शंभूच्या विलक्षण स्मरणशक्तीबद्दल त्यांना खरोखर मनापासून आश्चर्य वाटले. त्यांनी पुन्हा त्याची प्रशंसा केली. मग शंभू म्हणाला, असेच होते ना सगळ्यांचे कपडे? नक्की. होय, असेच होते. मी इथंच असा बसलो होतो. शंभू एका ठिकाणी बसून म्हणाला. मग त्या नोकराकडे वळून त्याने विचारले, काय रे, इथंच असा बसलो होतो ना? त्या नोकराने मान हलवली. बाबू आणि उत्सुकतेने म्हणाला, मग पुढं कसं कसं केलंस? मग काय, पुढचं काम फार सोपं. हे असे कपडे एक एक गोळा केले, त्यांच्या घड्या घालत चादरीवर ठेवल्या. चटचट मुरकलं काम. बोलता बोलता शंभूने पुन्हा सगळे कपडे गोळा करून दाखवले. त्यांच्या घड्या केल्या, त्या व्यवस्थित चादरीवर ठेवल्या. हे सगळं करीत असताना त्याने जी सफाई आणि चपळपणा दाखविला तो बघून सगळी मंडळी थक्क होऊन गेली. एखादा फोक जसा लवलवावा
तसे त्याचे शरीर लवलवत होते. मंडळी त्याकडे आश्चर्याने कुतूहलाने पाहत राहिली. खरोखरच त्याचे कसब काही विलक्षण होते. अवघ्या 2-3 मिनिटात त्याने पुन्हा सगळ्या घड्या चादरीवर घालून ठेवल्या. तात्या शिंपी तोंडाचा आ करून या सगळ्या प्रकाराकडे मुकाट्याने पाहत होता. शंभूने सगळ्या घड्या केल्यावर त्याने विचारले, अन मग काय हे असं गाठोडं केलं मी. शंभूने मोठ्या शिताफीने खालच्या चादरीची टोकेवर उचलली, त्यांच्या गाठी मारल्या, गाठोडे तयार करून दाखवले. शाबास. अन मग हे गाठोडं असं घेतलं हातात. शंभूने अगदी सहज ते गाठोडं उजव्या हातात घेऊन दाखवले. वर उचलले. चेहऱ्यावर आविर्भाव असा आणला की कुणी खणाळी विकणारा एखादा व्यापारी गडबडीने बाहेर निघाला आहे. आले ध्यानात त्याचा तो आविर्भाव आणि ऐट पाहून पुन्हा सगळ्यांना हसू आलं. भले पठ्ठे. मग पुढं काय. हे गाठोडं असं हातात धरलं. सावकाश हा असा निघालो. अन हा असा दरवाजा बाहेर पडलो. दरवाजा बाहेर पडण्याचा आविर्भाव करीत शंभू गाठोडे घेऊन त्या बाजूला वळला. दिसेनासा झाला. भले वाघ. कमाल आहे बुवा या भामट्याची. शाबास. बेमालूम काम. असे उद्गार काढीत माणसे मनात डोलवीत राहिली. पोट धरधरून कितीतरी वेळ हसत राहिली. शंभूची वाट पाहत थांबली. आता शंभू परत आला म्हणजे त्याला काहीतरी बक्षीस द्यायचे असा काहीतरी विचार करीत थांबली. पण शंभू भामटा पुन्हा परत आलाच नाही. द मा मिरासदार यांची भामटा नावाची विनोदी कथा येथे समाप्त. गंमत गोष्टी द मा मिरासदार.